या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 9890984042। आणि जनतेच्या आणि खास करून येवले शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आपण विचारलेला आहे। तर मला असं सांगायचं आहे की सध्या आपल्याकडे पाणी पुरवठ्याबद्दल फारसं नियोजन नाही। आपण पारंपरिक पद्धतीने एक साठवण तलाव बांधतो आणि तिथून नळाद्वारे पाणी घरापर्यंत पोहोचवतो। तर मी परदेशामध्ये असे बघितलेलं आहे आणि आपल्याकडे एक बघा, प्रत्येक घरावर तुम्हाला एक पाण्याची टाकी दिसते। आपण त्या पाण्याच्या टाकीत पाणी साठवून ठेवतो। का साठवतो? साठवण्याची गरज का पडते? तर आपल्याला 8 दिवसानंतर पाणी मिळतं म्हणून आपण त्याला साठवून ठेवण्याची आपल्याकडे एक प्रवृत्ती वाढलेली आहे। परंतु मूळ प्रश्न आपण सोडवत नाही। मूळ प्रश्न असा आहे की आपल्याला इंटिग्रेटेड वॉटर सप्लाय नावाचा जो परदेशात आत्मसात केलेला प्रकार आहे तो अवलंबावा लागेल। त्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक निकष आहे की प्रति माणसी 100 लिटर पाणी शहरातल्या व्यक्तीला द्यायचं आणि प्रति माणसी 40 लिटर पाणी हे खेड्यातल्या म्हणजे ग्रामीण भागाला द्यायचं। येवला हा ग्रामीण भागात मोडतो। येवल्यातल्या लोकांना फक्त 40 लिटर प्रति माणसी प्रतिदिन एवढं पाणी दिलं जातं। म्हणजे तर ते पाणी देण्यासाठी आपल्याला आज येवल्यामध्ये फक्त 40 MLD म्हणजे मिलियन लिटर्स पर डे एवढं पाणी दिलं जातं। माझं असं म्हणणं आहे की येवले शहरात जर आपण इंटिग्रेटेड वॉटर सप्लाय जर राबवला आणि 100 मिलियन पर डे जर पाणी जर आपण उपलब्ध करून जर दिलं आणि त्यासाठी नव्याने जर साठवण तलावाची सुविधा जर केली आणि कुठल्याही घरामध्ये एक बादलीभर पाणी सुद्धा साठवायचं नाही, जे का 24 तास नळाला पाणी उपलब्ध